एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. भाजप राष्ट्रवादी एकत्र, शिवसेना स्वतंत्र. बालेकिल्ल्यातच दोन गडांवर गडांतर. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. बदलापूर सोबतच अंबरनाथमध्येही भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ला ठाणे जिल्ह्यातच घेरण्याचा मित्रपक्षांनी डाव टाकल्याचे दिसते. बदलापुरात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे. मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात वाद असल्यामुळे युती होणार की नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू आहे. बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी यांनी युती करत शिंदेंना मोठा धक्का दिलाय. महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरबाड दौऱ्यावेळी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. ही भेट विकास कामासंदर्भात असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी या भेटीतच युतीवर शिक्कामोर्तब झालंय का, अशी चर्चा आता रंगली आहे. बदलापुरातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे.